टेंबरे संघ विनंती असेल आपण त्वरित पाठवायचे सलामीचे फलंदाज. चला रवाना करायचे लगेच. चला सलामीची जोडी मैदानात जात असताना आपण पाहतोय टेंबरेवाडी संघाची रुपेश आणि तेजस अशी सलामीची जोडी मैदानात रवाना केली गेली आहे. आजच्या दिवसातला हा तिसरा सामना आपण पाहतोय टेंबरेवाडी बनाम भडवळ या दोन संघादरम्यान. टेंबरेवाडी संघाने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय स्वीकारला गेलाय. आमंत्रित केलं गेलंय या भडवळ संघाला क्षेत्ररक्षणासाठी. भडवळ संघाचं क्षेत्ररक्षण मात्र सजलं गेलंय. स्ट्राईक एंडला फलंदाज आपण पाहतोय टेंबरेवाडी संघाचा तेजस. नॉन स्ट्राईक एंडला आपण रुपेशला पाहतोय. तर पहिलं षटक घेऊन येतोय भडवळ संघाकडून गोलंदाज केतन. सामन्याला सुरुवात होते या पंचांचा ग्रीन सिग्नल येतोय या. चला स्टार्टअप करायचा आहे सामना. सुरुवात होते सामन्याला. पहिला चेंडू केतनचा. तेजस लेग साइडला मारण्याचा प्रयत्न होता. निर्धाव चेंडू आलाय पहिलाच. चांगला चेंडू आलाय केतन या गोलंदाजाचा. एक डावखुरी हाताचा फलंदाज आपण पाहतोय स्ट्राईक एंडला तेजस. हा देखील फटका सजवला. चेंडू हवेत आहे. स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये झेल घेतली जाते. या पहिला गडी बाद होतो टेंबरेवाडी संघाचा तेजस. बॅक टू द डगआउट. चांगली झेल त्या ठिकाणी कॅरी केली गेली आहे केतन या गोलंदाजाने. स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये त्या ठिकाणी झेल पकडली गेली आहे. नौका फलंदाज तयार ठेवायचा टेंबरेवाडी संघ आपण. हरेश या ठिकाणी रवाना होतो. या पहिला गडी तर बाद झाला गेला या तेजस. आणि नौका फलंदाज आपण पाहतोय या हरेशला. पहिला चेंडू कुठेतरी निर्धाव आला होता. त्यानंतर जोरदार फटका मारायचा प्रयत्न करत होता तेजस हा फलंदाज. त्या ठिकाणी झेल उडाली गेली आहे. चांगली झेल त्या ठिकाणी कॅरी केली गेली आहे केतन या गोलंदाजाने. आणि पहिला गडी बाद झाला या तेजसच्या स्वरूपात. नौका फलंदाज आपण पाहतोय हरेश. पुढचा चेंडू या ठिकाणी फेकी करतोय केतन हा गोलंदाज. या ठिकाणी स्टेट ऑन द ड्राईव्हचा फटका होता. चांगला चेंडू हाताळला होता गोलंदाज केतनने. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये त्या ठिकाणी चेंडू अडवला गेलाय. निर्धाव चेंडू आला गेलाय. चांगला ब्लॉक होल्ड पद्धतीचा तो चेंडू होता. चांगला डिफेंड केला गेलाय हरेश या फलंदाजाने. या ठिकाणी फुलटॉस चेंडू होता परंतु काय क्षेत्ररक्षण झालं गेलंय. काय झेल पकडली गेली आहे क्षेत्ररक्षकाने. दुसरा गडी बाद होतोय हरेश. फुल टॉस चेंडू होता. त्या चेंडूचा फायदा उचलणं गरजेचं होतं कारण पॉवर प्लेचं षटक चालू आहे. कुठेतरी फटका सजवण्याचा प्रयत्न होता हरेशचा परंतु क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी चांगलं झालं गेलं. या क्षेत्ररक्षकाचं कॅच मात्र चांगली झाली गेली. हरेश देखील बॅक टू द डगआउट झाला. अजून खातही खोललं गेलं नाहीये टेंबरेवाडी संघाचं. दोन गडी मात्र बाद झाले गेले आता. म्हणजे गोलंदाजी लाजवाब राहिली गेली आहे केतन या गोलंदाजाची. हा देखील चांगला फटका त्या ठिकाणी डिफेंड केला गेलाय चेंडूला.
अगदी यॉर्क पद्धतीचा हा चेंडू होता केतन या गोलंदाजाचा. काय गोलंदाजी साकारली जाते या केतन गोलंदाजाकडून. अवघा नौखा गोलंदाज परंतु लाजवाब त्या ठिकाणी गोलंदाजी केली जाते. हा देखील चांगला चेंडू हाताळला गेलाय. निर्धाव चेंडू आला गेलाय. षटक संपलं गेलंय. मेडन षटक आलं गेलंय. विकेट मेडन. 2 गडी मात्र त्या ठिकाणी महत्वाचे बाद केले गेले तर टेंबरेवाडी संघाचे आणि पहिले षटक संपलं गेलंय. एकही धावफलकावरती मात्र लागली गेली नाहीये. 2 गडी बाद झाले गेले टेंबरेवाडी संघाचे. दुसऱ्या षटकाला होते सुरुवात. गोलंदाज वापरला जातोय भास्कर. दुसरं षटक घेऊन होते भडवल संघाकडून. स्ट्राईक एंडला आता आपण पाहतोय रुपेशला, जो रुपेश सलामीला गेला होता. नॉन स्ट्राईक एंडला उभा होता. एकही चेंडू मात्र फेस केला गेला नाहीये. तोच रुपेश ऑन स्ट्राईकला पाहतोय. हा देखील चांगला चेंडू त्या ठिकाणी हाताळला गेलाय. रुपेशला हा चेंडू मात्र समजला नाहीये. अजूनही खातं ओपन झालं नाहीये. टेंबरेवाडी संघाचं 7 चेंडू या ठिकाणी फेस केले गेलेत भडवल संघाने, परंतु खातं मात्र ओपन झाले गेले नाहीये टेंबरेवाडी संघाचं. स्ट्राईक एंडला रुपेश. या चेंडूवरती खातं ओपन केलं जाईल का टेंबरेवाडी संघाचं? तोच प्रयत्न होता. 8वा चेंडू देखील त्या ठिकाणी फेस केला गेलाय. अजूनही खातं ओपन झालं नाहीये टेंबरेवाडी संघाचं. रुपेश मात्र बॅक टू बॅक त्या ठिकाणी जोरदार फटके मारण्याचा प्रयत्न करतोय. प्रयत्न असफल होत आहेत. हा पुढचा चेंडू पुन्हा भास्कर या गोलंदाजाचा. पुन्हा या ठिकाणी चांगला त्या ठिकाणी कव्हर पॉइंटला फटका सजवलाय रुपेशने. क्षेत्ररक्षक मात्र त्या ठिकाणी तैनात आहे आणि या 2 धावा या ठिकाणी कंप्लीट केल्या गेल्यात. आता मात्र 2 धावेने खातं ओपन झालं गेले टेंबरेवाडी संघाचं. दुसरं षटक मार्गस्थ आपण पाहतोय भास्कर या गोलंदाजाचं. लाजवाब गोलंदाजी राहिली गेली आहे भडवल संघाची. या ठिकाणी चेंडू हवेत आहे. फटका सजवला होता. नोमॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला गेला. 1 धाव कंप्लीट केली गेली. दुसऱ्या धावेचा होतोय प्रयत्न. चुकीची फेकी झाली गेली क्षेत्ररक्षकाकडून, परंतु बघता बघता या 2 धावा या ठिकाणी कंप्लीट केल्या गेल्यात. 4 धावा अद्यापपर्यंत धावफलकावरती पाहतोय टेंबरेवाडी संघाच्या. रुपेश या ठिकाणी चांगली संयमी खेळी साकारतोय. पुन्हा फटका सजवलाय. पुन्हा चेंडू हवेत आहे. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक मात्र तैनात होता. त्याच्या डोक्यावरून चेंडू ट्रॅव्हल होतोय बाउंड्री लाईनच्या दिशेने. चांगलं बॅकअप मिळालं जात आहे. तत्पूर्वी पुन्हा एकदा 2 धावा या ठिकाणी कंप्लीट केल्या गेल्या. गुड रनिंग बिटवीन द विकेट. दोन्ही फलंदाजांची आपण पाहतोय. चांगला ताळमेळ पाहतोय. 6 धावा अद्यापपर्यंत धावफलकावरती पाहतोय. दुसरं षटक मार्गस्थ असताना मोठ्या फटक्यांपासून मात्र वंचित ठेवलं गेलंय फलंदाज रुपेशला. म्हणजे चांगली गोलंदाजी राहिली गेली आहे भास्कर या गोलंदाजाची. त्याप्रमाणे मात्र क्षेत्ररक्षण देखील सजवलं जात आहे भास्कर या गोलंदाजाकडून. पुन्हा स्ट्राईक एंडला आपण रुपेशला पाहतोय. आता मात्र फटका सजवला. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. होणार नाही ही चुकी आहे. झेल पकडली गेली आहे. रुपेश बॅक टू द डगआउट. आणि 2 षटकांचा खेळ संपला गेलाय मैदानामध्ये. धावफलकावरती आपण धावा पाहतोय 6 धावा. अवघ्या 3च्या सरासरीने या धावा आल्या गेल्या टेंबरेवाडी संघासाठी. नौका फलंदाज रवाना केला जातोय दशरथ. तिसऱ्या षटकाला होते सुरुवात. गोलंदाज वापरला जातोय निलेश. अद्यापपर्यंत 2 षटकं संपली गेली आहेत. पहिले षटक हाताळलं केतन
मेडन षटक होतं, त्यानंतर हाताळलं भास्करने. अवघ्या 6 धावा खर्च केल्या गेल्या. चांगली षटक हाताळले दोन्ही गोलंदाजाने, परंतु आता निलेश आला एक गोलंदाजी मार्क वरती. कशा प्रकारे हे षटक हाताळलं जाईल. या ठिकाणी पुन्हा फटका सजवलाय, चेंडू हवेत आहे, त्या ठिकाणी होता भास्कर क्षेत्ररक्षक, केली आहे चुकी, झेल जमिनीला दान झाली गेली आहे. तिसऱ्या धावेचा होतोय प्रयत्न, परंतु त्या ठिकाणी रनआउटची चान्स. पंचांनी त्या ठिकाणी बोट आकाशाला गवसणी घातली गेली आहे, म्हणजे रनआउटची विकेट त्या ठिकाणी गमावली गेली आहे. अभिषेक हा फलंदाज मात्र बाद होतोय. रनआउटची शिकार होते अभिषेकची. विकेटचं पतन मात्र थांबलं गेलं नाहीये टेंबरेवाडी संघाचं. नौका फलंदाज जातोय, खूप वर्षाचा अनुभव असलेला फलंदाज आपण पाहतोय सोपानला. सोपान आणि दशरथ या दोन्ही फलंदाजांना कुठेतरी चांगली खेळी साकारावी लागेल. धावफलकाचा विचार केला तर हा चेंडू देखील लाजवाब हाताळलाय. निर्धाव चेंडू आला गेलाय. भडवल टीम साठी मात्र किशोर शिंगवा यांकडून शुभेच्छा आल्यात आणि त्या शुभेच्छा सारखी मात्र खेळी साकारली जाते भडवल संघाकडून. चांगली गोलंदाजी राहिली गेली आहे, चांगलं क्षेत्ररक्षण देखील राहिले गेले आहे. एक झेलचा अपवाद सोडता चांगलं अद्यापपर्यंत खेळी साकारले भडवल संघाने. हा देखील चांगला चेंडू आला गेलाय, निर्धाव चेंडू. चांगल्या अचूक टप्प्यावरती मात्र गोलंदाजी होताना आपण पाहतोय या निलेश या गोलंदाजाची. अद्यापपर्यंत धावफलकावरती धावा पाहतोय आपण. 8 धावा लागल्या गेल्या टेंबरेवाडी संघाच्या. पुन्हा शप्पल फोड मारण्याचा प्रयत्न होता फलंदाजाचा, प्रयत्न असफल राहिला. पुन्हा एक निर्धाव चेंडू आला गेलाय. जर पहिल्या चेंडूवरती ती झेल सोडली गेली नसती तर त्या 2 धावा मात्र वाचल्या गेल्या असत्या. आणि हा चेंडू आहे, हा देखील डॉट चेंडू आला गेलाय. काय लाजवाब गोलंदाजी केली जाते या निलेश कडून. या षटकातला हा शेवटचा चेंडू असेल निलेश या गोलंदाजाचा. जर पहिल्या चेंडूवरती त्या 2 धावा आल्या नसत्या तर मेडन षटक गेलं असतं, परंतु हा शेवटचा चेंडू शिल्लक आहे. हा देखील निर्धाव येईल का? आणि हा देखील निर्धाव चेंडू आला गेलाय. अवघ्या 2 धावा फक्त खर्च केल्या गेल्यात निलेश या गोलंदाजाने देखील. 8 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. 3 षटकांचा खेळ मैदानात संपला गेलाय. म्हटलं गेलं होतं पहिल्या चेंडूवरती ती झेल कॅरी करणं गरजेचं होतं भास्करला. ती झेल सोडली गेली आणि फक्त 2 धावा त्या आल्या गेल्यात, म्हणजे त्या 2 धावा फक्त खर्च केल्या गेल्या निलेश या गोलंदाजाने. जर ती झेल कॅरी केली गेली असती तर मेडन षटक हे देखील आलं असतं. शेवटचा आणि अंतिम षटक या इनिंग मधलं घेऊन येते गोलंदाज जयेश. 8 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. स्ट्राइक एंडला फलंदाज आपण पाहतोय आता सोपानला. या सोपानकडे भरपूर वर्षांचा अनुभव आहे. हा देखील जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न असफल झालाय. वारंवार जोरदार फटके मारण्याचा प्रयत्न करतायत फलंदाज. ते फटके मात्र त्या ठिकाणी असफल होताना आपण पाहतोय. वारंवार निर्धाव चेंडू येत आहेत. अवघ्या 8 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. कट बोल्ड या ठिकाणी होतोय सोपान. सोपान देखील बाद होऊन तंबूत परततोय. मागचा सामना देखील आपण पाहिला होता. अवघ्या 21 धावेवरती माळेगाव संघाला त्या ठिकाणी थांबवलं होतं. ते रेकॉर्ड या मॅच मध्ये होईल का? नौका फलंदाज पाहतोय संतोष. शेवटचं आणि अंतिम षटक आपण पाहतोय जयेश या गोलंदाजाचं. अद्यापपर्यंत तरी चांगलं षटक हाताळलं गेलंय. 2 चेंडूची फेकी झाली गेली आहे. 1 विकेट मात्र मिळवली जयेश या गोलंदाजाने. नौका फलंदाज संतोषला पाहतोय स्ट्राइक एंड वरती गेलाय.
या ठिकाणी फटका सजवलाय, चेंडू हवेत आहे परंतु नो मॅच लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला गेलाय. एक धाव कंप्लीट केली गेली, दुसऱ्या धावेचा होतोय प्रयत्न. 2 धावा या ठिकाणी कंप्लीट केल्या गेल्या. 10 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. शेवटचा आणि अंतिम षटक आपण पाहतोय. अद्यापपर्यंत 3 चेंडूंची फेकी झाली गेली आहे. फक्त आणि फक्त 2 धावा खर्च केल्या गेल्या आहेत. शेवटचे 3 चेंडू शिल्लक असतील. किती धावा येतील या 3 चेंडूवरती? समोर फलंदाज आपण पाहतोय संतोषने फटका सजवलाय परंतु त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात होता, झेल पकडली गेली आहे आणि संतोषची विकेट देखील त्या ठिकाणी आली आहे. पुन्हा नौका फलंदाज भगवानला आपण पाहतोय. शेवटचे 2 चेंडू शिल्लक असतील. जयेश या गोलंदाजाचे भडवळ संघाचा विचार केला तर अद्यापपर्यंत चांगली गोलंदाजी राहिली गेली आहे भडवळ संघाची. फक्त आणि फक्त 10 धावा खर्च केल्या गेल्यात. शेवटचं आणि अंतिम षटक चालू आहे. अंतिम षटकातले शेवटचे 2 चेंडू शिल्लक. भगवान स्ट्राईक एंडवरती, नौका फलंदाज गेलाय. हा देखील चांगला चेंडू आलाय, निर्धाव चेंडू आलाय. चांगला अचूक टप्प्यावरती गोलंदाजी राहिली गेली आहे भडवळ संघाची. शेवटचा चेंडू या इनिंग मधला शिल्लक असेल जयेश या गोलंदाजाचा. स्ट्राईक एंडला पुन्हा भगवान. हा देखील स्ट्रेट ऑन द ड्राईव्हचा फटका आला गेला. 1 धाव कंप्लीट केली गेली. चांगलं क्षेत्ररक्षण झाले गेले. त्या ठिकाणी रनआउटची चान्स आणि रनआउट होतोय. शेवटच्या चेंडूवरती येते 1 धाव आणि 1 विकेट. 11 धावा धावफलकावरती लागल्या जातात आणि 12 धाव्यांची गरज असेल विजयासाठी भडवळ संघाला. म्हणजे मागच्या सामन्याचा रेकॉर्ड या ठिकाणी मात्र तोडला गेलाय. अवघ्या 11 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. 12 धाब्यांची गरज असेल. विनंती करतोय भल्याजेवाडी संघाचा कर्णधार आणि 3 घर संघाचा कर्णधार, आपण टॉस विन साठी यायचंय, त्वरित यायचंय. अवघ्या 12 धाब्यांचं टार्गेट चेस करायचंय भडवळ संघाला. सलामीची जोडी मैदानात पाठवली जाते. जैतू आणि मुकुंद अशी ही सलामीची जोडी मैदानात जाताना आपण पाहतोय. पहिलं षटक मात्र घेऊन येतोय टेंबरेवाडी संघाकडून. आपण गोलंदाज पाहतोय हरीश. स्ट्राईक एंडला मुकुंदला पाहतोय. पहिला चेंडू चांगला प्लेसमेंट होती. चांगलं एफर्ट देणं गरजेचं होतं. पहिला चेंडू चांगला प्लेसमेंट होती. चांगलं एफर्ट देणं गरजेचं होतं क्षेत्ररक्षकाचं. अवघी सिंगल धाव आली गेली. या सिंगल धावेने खातं ओपन झालं गेलंय भडवळ संघाचं. 3 घर संघाचा कर्णधार
आपण टॉस बॉक्स मध्ये यायचंय. भलेवाडी संघाचा कर्णधार या ठिकाणी उपस्थित आहे. या ठिकाणी फुल टॉस चेंडू होता लेग साइडला भिरकावलाय. येतोय घणागती प्रहार आलाय षटकार. नौका बॉल घ्यायचा आहे. गेम बॉल आलाय. म्हणजे पहिला चेंडू फेस करत होता जैतू हा फलंदाज. फुलटॉस चेंडू होता. चांगला फटका सजवला आलाय षटकार. 7 धावा धावफलकावरती आहे. अजूनही 5 धाव्यांची गरज. या षटकामध्ये सामना फिनिश होईल का? समोर फलंदाज तितक्या ताकदीचा आपण पाहतोय. जैतूला एक षटकार तर आला गेलाय. या ठिकाणी पुन्हा स्टेटला फटका सजवला. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात आहे. परंतु चांगली कॉलिंग देखील फलंदाजांची राहिली गेली आहे. कुठलीही रिस्क मात्र घेतली गेली नाहीये. निर्धाव चेंडू आला गेलाय. 7 धावा आपण धावफलकावरती पाहतोय. 3 चेंडूंची खेळी संपली गेली या षटकातली. पुन्हा फटका सजवलाय. चेंडू हवेत खूपच लांब 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 लचक येतोय षटकार. आणि हा विजयी फटका आलाय जैतूच्या बॅट मधून. विजय होते भडवळ संघ. विजय संघाचे हार्दिक अभिनंदन. हारलेल्या संघाचे गोड गोड कौतुक. यानंतरचा मात्र सामना आपण पाहणार आहोत. भल्याची वाणी बनाम तीनघर या 2 संघादरम्यान. चला तीनघर संघ आपली उपस्थिती दाखवायची आहे. आपण टॉस उडवून घ्यायचा आहे. चला टॉस उडवून घ्या. आणि झालेल्या सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅच